वेलकम जय, स्वागत आहे आपलं. तर मी आपल्याला घेऊन जातोय मैदानामध्ये. तर निश्चित टिटू आपण थांबू येतच बाय बाय. तर मैदानामध्ये मात्र निश्चितच सामना एक अप्रतिम अप्रतिम रंगणार आहे. नाणेफेकीचा कॉल इथं मात्र पाहिला आपण की ज्यांच्या माध्यमातून नाणेफेक जिंकली कारिवली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि निमंत्रण दिले आहे इथं मात्र फलंदाजी करण्यासाठी जे हरिस्पोर्ट रांजुली या संघाला एक अप्रतिम बलाढ्य संघ म्हणून ज्याची ओळख तालुका क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहतोय असा कारिवली एक मजबूत संघ आणि तिच्या प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण यावर्षीचा हंगाम अप्रतिम एक दमदार कामगिरी केलेली आहे आणि नुकतंच जयबजरंग गोडसई या संघाच्या माध्यमातून जयबजरंग व सरपंच चषक 2020 या ट्रॉफीवर ज्यांनी आपलं नाव कोरलंय तोच संघ. तर सुखदेव आणि जितू ही जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर रांजोली संघाच्या माध्यमातून सुरुवात करण्यासाठी. दरम्यान महेश ठाकरे राजनोली गावाचे एक अतिशय डॅशिंग अंदाज नेहमीच असतोय त्यांचं पण आगमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम. तर पहिला चेंडू राईटामोरचा विकेट मारा करण्यासाठी मोहित. पहिला चेंडू हा फटका हवेत आहे. फटका फसतोय काय पाहायचंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आयुष्यमान भव चा आशीर्वाद कोणाला मिळतोय बघा. सुखदेव एक आक्रमक फटकेबाज फलंदाज म्हणजे ज्याची ओळख आहे या संघामध्ये त्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे कितपत महागडं ठरेल हे येणाऱ्या या षटकामध्ये समजेल. खातं उघडल्या गेलं त्यापूर्वी एका धावेनी नशिबाची साथ सुखदेवकडे होती. जितू एक युवा आणि आक्रमक फटकेबाज फलंदाज म्हणजे जी ओळख आहे या संघामध्ये तो जो फलंदाज पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. फुलटॉस आणि इथं मात्र निश्चित बीमर पाहतोय आपण. बीमर नो हाईट पाहिली आपण पंचांनी त्यानंतर बीमर घोषित केलंय आणि फ्री हिट सोनेपे सुहागा असेल इथं मात्र सुखदेवसाठी. धावसंख्येत भर पडते 3. फ्री हिटचा हा चेंडू असेल सुखदेवसाठी आणि फ्री हिटवर काय फायदा उचलेल हे पाहायचंय. यस पाता फुलटॉस घेऊन हा फटका पाहतोय आपण. अतिशय वेगवान स्कोरले क्रिजनकडे चेंडूला पाठवलंय. चेंडू जाईल सीमा पार. हा दणदणी चौकार. पाहू शकता रिप्ले मध्ये फुलटॉस बनवलंय जवळपास उजेष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू ऑनसेट कडे खेचून मारतोय आणि चौकार वसूल करतोय. इथं मात्र सुखदेव जीवनदान दिलंय कोणी आणि पाहतोय त्याचं नुकसान कोणाला इथं मात्र होतोय. गोलंदाज मोहित याला ज्या प्रकारे मेड ऑफला क्षेत्ररक्षक उभा होता प्रतीकच्या हातून एक मोठी चूक म्हणावी लागेल दरम्यान मैदानामध्ये. सुखदेव यावेळेस पात्र हवेत आहे. यावेळेस पात्र कुठली चुकी नाहीये आणि यावेळेस कुठले जीवनदान नाहीये. अप्रतिम जेल आणि पहिला दे धक्का राजनुली संघाला. पाहतोय आपण हा चेंडू यष्टीच्या खूपच बाहेर होता. परत पाठलांग केला होता. पूर्णपणे चेंडूवर येऊन दुरून खेळण्याचा प्रयत्न बॅटची मोठी कड घेतोय चेंडू आणि बराच वेळ हवेत एक अप्रतिम जेल टिपल्या गेला विकेट किपरच्या माध्यमातून आणि पहिला दे धक्का इथं मात्र राजनोली संघाला. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण केतन म्हणजे बंटी. एक अतिशय चांगला आकर्षक शैलीदार फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे राजनोली संघाच्या माध्यमातून. क्रमांक 3 वर धावसंख्या जर पाहिली आपण 7. प्रतिस्पर्धी संघ यावर्षी मी वारंवार एकच सांगतो की कारिवले संघाची बांधणी अप्रतिम पाहायला मिळाली. संघाची बांधणी काय सुरेख आहे आणि अप्रतिम प्रदर्शन सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. यावेळेस मात्र अप्रतिम अप्रतिम हा चेंडू एका योग्य लेंथवरचा चेंडू होता. लाईन खूप छान होती. थोडासा सफल होऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न होता पण वेगाला इथं मात्र बीट होतोय फलंदाज केतन.
व्यासपीठावर पाहतोय आपण महाराष्ट्र पोलीस ठाकूरपाडा गावाची अणबाणशान एक अतिशय चांगला आदर्श व्यक्तिमत्व आणि एक महान ऑलराऊंडर पाहतोय आपण महेशजी ठाकरे. स्वागत आहे आपलं. परत एक वाईड यॉर्कर काय अफालातून मारा करतोय गोलंदाज मोहित केलंय इथं मात्र षटकामध्ये. या संघामध्ये जर पाहिला आपण यावर्षी पंकज दिसत नाहीये. या प्रकारे वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे आणि जवळपास चौथा हा टुर्नामेंट पाहतो आणि पंकजची वर्णी अजूनच संघात लागलेली नाही आहे आणि अपेक्षा असेल की पंकज याची वर्णी निश्चित लागणार आहे. अनफिट असल्यामुळे आपण त्यांना ॲक्शनमध्ये पाहत नाहीये. गोलंदाज सज्ज होताना याच पाहता जबरदस्त स्ट्रिकचा फटका, काय सुरेख टायमिंग आहे, चेंडूला फेकून देतो मिड विकेटच्या वरतून. हा दमदार षटकार. पण चेंडूमध्ये कुठल्या प्रकारे खराबी नव्हती, पण काय जबरदस्त फ्लिकचा फटका पाहिला आपण. चेंडू बॅटच्या मधोमध येतोय आणि जेव्हा बॅटमधून निघतो तेव्हा मोहर पडते, चेंडूवर छाप पडते षटकाराची आणि षटकाराने मात्र धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या जर पाहिली आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13. यानंतर जो सामना होणार आहे चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल त्या संघाला मात्र पुढच्या फेरीमध्ये लढत द्यावी लागेल. अष्टविनायक ठाकूरपाडा या संघासोबत क्या बात आहे. म्हणजे हे 3 बलाढ्य संघ अजून प्रतीक्षित आहेत कोण आजच्या या गटातून निघेल, कारण की तिन्ही संघाकडे खूप चांगलं सामर्थ्य आहे, शक्ती आहे, एकता आहे. म्हणूनच हे तिन्ही संघ ग्रामीण क्रिकेटमध्ये एक धमाकेदार म्हणून ओळख आहे. राजनोली, कारिवली आणि ठाकूरपाडा. आज माझ्यासोबत सकाळपासून आपण ऐकलंय बाहेंद्रचा एक बुलंद आवाज मनीष पाटील. तर व्यक्तिगत स्वतःचा पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण दुसरा षटक हाताळण्यासाठी दोन आणि त्या टोकाकडनं गोलंदाज सज्ज असेल प्रतीक खेळण्यासाठी. जितू जय बजरंग सरपंच चषक गोरसेच्या त्या टुर्नामेंटमध्ये बेस्ट फलंदाजचा अवॉर्ड घेतला होता आणि तो इनफॉर्म फलंदाज. अपेक्षा खूप काही असेल राजनोली संघाच्या पाठीराख्याच्या माध्यमातून आणि ती अपेक्षा इथं मात्र पूर्ण करेल काय. क्रमांक सलामीचा फलंदाज पाहतोय 2 जितू. क्षेत्ररक्षण पाहूया आपण, विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण ऑनसाईड कडे. मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग लेग सफल झाला होता. आपण लाईन कुठे हे चेक करताना पंच मनोज गुप्ता सर यांचे दोन्ही हात समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. खराब सुरुवात प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 14. जितू आणि बंटी ही जोडी खेळपट्टीवर केतन म्हणून ते ओळख पाहतोय आपण. याच पाहता फटका पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे. वाट पाहिली चेंडूची पण चेंडू मात्र क्षेत्ररक्षका बीट करतोय आणि निघून जातोय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार चौकार. खूपच बाहेर होता, जवळपास खिचून मारलाय ऑनसाईड कडे आणि मारलंय अप्रतिम मारलंय. 4 धावा देऊन गेलाय हा चेंडू. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पाहतो आपण 18. किमान 7चा आकडा पार करावा लागेल जर सामना जिंकायचा असेल राजनोली संघाला. जर 40च्या आतमध्ये रोखायचं असेल तर एखादा विकेट अजून प्राप्त करणं गरजेचं राहील कारिवली संघाला. यावेळेस पात्र ज्या गोष्टीची चर्चा होती ती योग्य सार्थ ठरवतोय इथं मात्र गोलंदाज प्रतीक आणि फलंदाज बाद होतोय जितू. कारिवली संघामध्ये जर पाहिलं आपण निश्चित अक्षय एक मोठं नाव आहे आणि का जकास हा एक फलंदाज कारिवली संघाच्या माध्यमातून मला आठवतंय. गेल्या वर्षी निश्चित जुनादुर्गी इथं मात्र त्या चषकामध्ये काय धमाल आणि कमाल केली होती या फलंदाजांनी आणि यावर्षी सुद्धा अप्रतिम एका चांगल्या लयमध्ये आहे. दरम्यान पाहतोय आपण कारिवली येथून 40+ संघाचे एक चांगले खेळाडू श्याम पाटील यांच्याकडून या स्पर्धेला आणि खास कारिवली संघाला खूप खूप शुभेच्छा.
गोलंदाज सज्ज होताना दुरण त्या टोकाकडनं प्रतीक विकेट प्राप्त करून देतोय आपल्या संघाला. याच पाहता अप्रतिम अप्रतिम काय मनगटी फटका पाहिला आपण. फ्लिक केलंय चेंडूला मिड विकेटच्या वरतून षटकार. फ्लिक परफेक्ट मनगटी फटका. आठवण झाली मला व्हीएस लक्ष्मण आणि अझरुद्दीनची ज्या प्रकारे लिहिलं या फ्लिकचे फटके खेळायचे आणि व्हीएन रिचर्ड यांना कोण विसरणार. मनगटामध्ये काय ताकद होती म्हणूनच चेंडू मिडविकेटच्या वरतून फरार झालाय 6 धावासाठी. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पाहतोय आपण 24. एक जबरदस्त फटकेबाजी करताना पाहतोय आपण 4 चेंडूमध्ये 2 षटकाराने. इथे मात्र केतन व्यक्तिगत 12 या धावसंख्येवर एक चांगली फटकेबाजी करतोय. चेंडू सोपवायचे. आज कुरपेश यांनी कीर्तिमान स्थापित केले या आजच्या दिवसामध्ये. BCA चॅम्पियन ट्रॉफी मधली व्यक्तिगत स्वतःची पहिली आणि अक्षय याच्यानंतर मात्र या स्पर्धेमध्ये दुसरा अर्धशतक पूर्ण करणारा फलंदाज ठरतोय तो. 14 चेंडूमध्ये एक आक्रमक फटकेबाजी पाहायला मिळाली होती. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 24 निश्चित चेंडू आलेला आहे. तर सामन्याला सुरुवात होताना काय एक कडक फटका पाहिला आपण बंटीच्या बॅटमधून. यानंतर जो सामना होणार आहे अजून एक चांगली लढत पाहायला मिळेल. एकीकडे अष्टविनायक ठाकूरपाडा तर दुसरीकडे पाहतोय आपण चालू सामन्यातला जो विजेता संघ ठरेल त्या संघासोबत मात्र पुढची लढत पाहायला मिळेल. ज्या संघाकडे महेश ठाकरे सारखा एक महान ऑलराऊंडर षटकार किंग म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे तालुका क्रिकेटमध्ये, मग सिटी क्रिकेट असो की ग्रामीण क्रिकेट, बुम बुम सुभाष ठाकरे, द वॉल ऑफ ठाकूरपाडा निलेश निश्चित आउट ऑफ फॉर्म असेल पण क्षमता आहे कधी पण वापसी करण्यासाठी. या स्पर्धा प्रत्येक चांगला फटका. स्कोडलेक रिजनकडे गॅप आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता पण चेंडू मात्र निघून जातोय स्कोडलेक बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार दणदणीत चौकार. चौकार वाईट आणि त्यात विकेट प्राप्त केले होते. त्यानंतर मात्र काय समाचार घेतोय प्रतीक यांच्या प्रत्येक चेंडूवर फलंदाज केतन. 2 षटकार एका चौकार आणि एक चांगले डाव संघासाठी साकारताना इथं मात्र पाहतोय आपण. या स्पर्धा खऱ्या अर्थाने हेलिकॉप्टर उडवायचं होतं पण बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाहीये. मोठी कट घेऊन चेंडू फ्लॅशलिप मार्गे शॉट थर्ड मॅन रिजनकडे ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मात्र संधी होती. 1 धाव पूर्ण करतोय बंटी. संघात धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकताना ती 29. एक चांगली दमदार सुरुवात. यानंतर जो सामना होणार आहे जयदुर्गा सुरई विपक्ष गावदी स्पोर्ट ढुंगे. जयदुर्गा सुरई संघाचा संगणक किंवा कुठलाही खेळाडू आला असेल तर आपण ही महत्त्वपूर्ण सूचना लक्षात घ्यायची आहे की तुमचा सामना लगेच होणार आहे. तर आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचंय. याच पाता उडवलाय चेंडूला. जबरदस्त शॉट पाहतोय आपण आणि षटकार. वसूल करतोय. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर इथं मात्र धावसंख्या जर पाहिली आपण जयरी स्पोर्ट अनुलित संघाची एक जबरदस्त सुरुवात आहे. विकेट जरी 2 गेले असेल पण अल्पेची गायकवाड आम्हाला सांगतायत की धावसंख्या एक अप्रतिम म्हणजे 35 जवळपास 17.50 ची सरासरी कायम ठेवताना ही सरासरी जर कायम ठेवली तर 70चा आकडा इथे मात्र राजनुली संघ पार करेल. महेश म्हणजेच भोला व्यक्तिगत पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी. कारिवली संघाची जर आपण फलंदाजी पाहिली खूप मजबूत आहे. जर सचिन वर नजर टाकली आपण धावसंख्या 35.
धावसंख्या 35 आहे, कारण की दोन्ही स्कोरर आमचे सांगतात की धावसंख्या 35 आहे. पहिला वाईट, दुसरा चौकार, तिसरा विकेट, त्यानंतर षटकार, चौकार, सिंगल आणि षटकार. धावसंख्या 35 पाहतोय आपण. महेश येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून 30 षटक टाकण्यासाठी. क्षेत्ररक्षण पाहतोय आपण विखुरलेलं आहे. सिंगल धावा रोखण्यासाठी ते मात्र बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, सर्कलच्या आतमध्ये शॉट थर्डमॅन आणि एक खेळाडू जर पाहिला आपण शॉट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. दोन्ही धमाकेदार संघ. यावेळेस पाहता वेगवान चेंडू, प्रश्न विचारला गेला पण एक चेंडू कुठं परत झाला हे पाहायचंय. जावेद फरीद सर हे इशारा करताना लेग बायच्या स्वरूपात प्रश्न विचारला होता, इथे मात्र कुठल्या प्रकारे हे समजलं नाहीये. खूपच सफल झाला होता. सुरई संघाचा कर्णधार आणि डोंगे संघाचा संगणक. चला आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. धावसंख्येत बदल पडतोय. धावसंख्या पाहतोय आपण 36. याच पाहता अप्रतिम हा चेंडू होता. पहिला आपण गुडलिन स्पॉटवर चेंडूचा टप्पा जवळपास बीट होतोय. जयदुर्गा सुरई संघाचा संगणक आणि नामदेव स्पोर्ट डोंगे संघाचा संगणक. निश्चित सुरई संघाची पाठीराखे किंवा कुठलाही जरी खेळाडू आला असेल तर आपण संपर्क साधून घ्यायचा आहे, कारण की आजच्या दिवसामध्ये आपला सामना होणार आहे. यावेळेस पाहता पुलचा फटका चांगला आहे. काय जबरदस्त धमाका पाहतोय आपण. चेंडू जातोय मिड विकेटच्या वरतून. हा षटकार. पुलचा फटका पाहायला मिळाला आणि चेंडू जेव्हा बॅटमधून निघतो त्यावर छाप पडते षटकाराची आणि या षटकारी मात्र धावसंख्या खूप वेगात पुढे सरकते ती 42. एक जबरदस्त फटकेबाजी पाहतोय आपण. फलंदाज इथं मात्र राहुलच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा षटकार. यावेळेस फ्लिक केलेल्या चेंडूला पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि चेंडू मात्र निघून जातोय सीमा पार. हा चौकार. षटकार आणि चौकाराच्या माध्यमातून वारंवार डिलिंग करीत आहे सुनील सर. आणि आता मात्र धावांचा आलेख खूप जास्त उंचावला गेलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 46 या आकड्यावर. कदाचित या डावामध्ये खूप आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे फलंदाजी करताना हरिओम रांजणी संघ. जय हरी रांजणी संघाने. आणि जिथं एक मोठा संघ म्हणून ज्याची ओळख आहे या संघाची. यावेळेस पाहता परत पहिला पण वाईट यॉर्कर चेंडू होता. अप्रतिम थोडासा सफल झाला होता आणि ऑफ साईडकडे खेळायचा प्रयत्न पण वेगळा बीट होतोय. ही सरासरी जर कायम राहिली 70चा आकडा पार करेल आणि या संघाची हैसियत यावर्षी खूप भन्नाट फॉर्ममध्ये. नुकतंच जय बजरंग व सरपंच चषक गोडसेचा हा किताब पटकावला होते आणि तेव्हापासूनच संघाचा मनोधैर्य निश्चित खूप उंच उंच आहे. मनोधैर्य खूप महत्वाचं आहे मित्रांनो. तुम्ही मागील स्पर्धेमध्ये केलेली कामगिरी पुन्हा एकदा त्या पुढील स्पर्धेमध्ये खेळाल की नाही अशी शाश्वती नसते, पण या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला खेळ करतोय तो म्हणजेच रांजणी संघ. तर पाहतोय आपण धावसंख्या धावपलकावर जर पाहिली तर मात्र 46. एक जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय रांजुली संघाच्या माध्यमातून. फुल टॉस आणि काय जबरदस्त टोला पाहतोय आपण. दूर असा षटकार. मात्र पार केलेलं आहे. ज्या प्रकारे इथं मात्र रांजुली संघाची फलंदाजी खूप विध्वंसक फटकेबाजी आपण पाहतोय. 52 धावा धावपलकावर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 52 आणि अंतिम षटक इथं मात्र असेल प्रगती पथावर. नामदेव
नामदेव स्पोर्ट डोंगरी संघाचा संगणक आणि जयदुर्गा सोरई संघाचा कर्णधार त्याला आपण संपर्क साधायचा आहे, टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधारांना की आपण वेळेअभावी सहकार्य करायचे आहे. यानंतर जो सामना होणार आहे जयदुर्गा सुरई ये विपक्ष डुंगे अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तेरा चेंडूमध्ये पाहतोय आपण इथं मात्र फटकेबाजी करताना बंटी 30 या धावसंख्येवर आणि 5 चेंडूमध्ये जर पाहिलं आपण केतन 7 चेंडूमध्ये 17 आणि राहुल इथं मात्र 6 चेंडूमध्ये 22. थोडंसं मिस्टेक कारण की पाहतोय आपण आमचे ऑपरेटर सुद्धा अग्रजाच्या चषकाचा आनंद घेताना आणि त्याच प्रकारे मला वाटलं की केतन एक चांगली जबरदस्त फटकेबाजी करतोय. इथं मात्र केतन सुद्धा एक चांगली फलंदाजी करतोय, एक जबरदस्त फॉर्म कायम आहे राजनुली संघाचा. इथं मात्र एखादा विकेट प्राप्त करावं लागेल जर 60 आकड्याच्या आतमध्ये रोखायचं असेल राजनुली संघाला. कारिवल्या संघाला लैलेश अंतिम षटक टाकण्यासाठी चौपर फटकेबाजी पाहिली आपण. पहिल्या षटकामध्ये एक जबरदस्त गोलंदाजी मोहितच्या माध्यमातून प्रतीक मागणं षटक 22. त्यानंतर मात्र महेश भोला यांनी तब्बल 17 धावा खर्च केल्या गेल्या. यास पात्र सफल झाला होता. टर्न केले चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे. मोठा फटका खेळायचा होता पण बॅटच्या पट्ट्यात घेऊ शकला नाही व्यवस्थितपणे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एका धावेची संधी होती. या एका धावेने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 53. बीसी चॅम्पियन ट्रॉफी 2020 चा आपण हा 30वा दिवस पाहतोय. गोलंदाज सज्ज होताना लैलेश एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची भूमिका नेहमी ज्या कारिवले संघासाठी एक चांगली असते आणि या हाणामारीच्या षटकामध्ये एक अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू याच पात्र अप्रतिम फोर्सचा फटका पाहतोय आपण. डाऊन द ग्राउंड काय शक्ती होती म्हणूनच फोर्सचा फटका म्हटला जातोय आणि चेंडू सीमा पार हा दणदणीत चौकार. कारिवली संघाचा पप्प्या खारीक पाहतोय आपण मैदानामध्ये आपल्याला दिसत नाही. एक निश्चित बेनिफिट असेल इथं मात्र राजनुली संघासाठी कारण की ज्या प्रकारे पाहतोय आपण की एक मोठं आव्हान जर उभं केलं तर पप्प्या खारीक एक मोठं नाव टेनिस क्रिकेट भिवंडीमध्ये आपण नेहमीच पाहतोय. षटकार किंग कारिवली गावाचा म्हणून ज्याचा आपण उल्लेख करतोय. मग सिटी क्रिकेट असो की मात्र ग्रामीण पप्प्या एक महत्त्वपूर्ण खेळाडू या सामन्यामध्ये नाही आहे. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर तब्बल धावा पुढे सरकते ती 57. एक मोठी धावसंख्या. याच पाता परत फोर्स करायचं होतं पण हवेत आहे उंच उंच आहे आणि प्रयत्न खूप चांगला होतं मिड ऑफला येऊन झेल टिपण्याचं पण त्यापूर्वी मात्र 2 धावा राहुल पूर्ण करतोय. या 2 धावेनी राहुल जर पाहिलं आपण व्यक्तिगत आपल्या संघासाठी 28 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. त्यामध्ये त्याचे 8 चेंडूमध्ये 3 गगनभेदी षटकाराचा समावेश आहे आणि 2 चौकाराचा समावेश आहे. काय जबरदस्त खेळी साकारतोय राहुल. 8 चेंडू 28 एक चांगली मजबूत खेळी साकारतोय आपल्या संघासाठी. लैलेश सज्ज होताना दूर आणि त्या टोकाकडनं समोर फलंदाजी तर मात्र राहुल एक जबरदस्त पिंच हिटर म्हणून ज्याची ओळख आहे. मधल्या फळीतला एक धडाक्याचा फलंदाज फुल टॉसवर घेतलाय. चेंडूला टर्न केलाय. अतिशय चांगला फटका आहे. गॅप आहे. आउटफील्ड खूप छान आहे म्हणजे चेंडू इथं मात्र फरार सीमा पार हा दमदार चौकार. चेंडूला मिडविकेट रिजनकडे ट्रॅव्हल केले पाठवले गॅपमधून 4 धावासाठी. धावसंख्येत बदल पाहायला मिळाला. धावसंख्या पाहतोय 59 63. 4 धावा ऍड केल्यानंतर पाहतोय आपण 63. एक जबरदस्त 2 बाद 63 एक मजबूत धावसंख्येकडे इथं मात्र वाटचाल करताना राजनुली संघ. ज्यावेळेस मात्र लाईन कुठे हे पाहायचंय टप्पापर्यंत हवेत खूपच चेंडू बाहेर वळतोय. पंचाची दुनिया समांतर रेषेत अजून हा चेंडू परत टाकावा लागेल. स्वतः ती
स्वतःची इथं मात्र एनर्जी खतम करताना गोलंदाज पाहतोय, कारण की हा चेंडू परत टाकावा लागेल लैलेश याला. धावसंख्या जर पाहिली आपण 64, एक मोठी धावसंख्या इथे मात्र उभी करताना, पण या खेळपट्टीचा अंदाज जर पाहिला आपण 70 पण सुरक्षित नाहीये. पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण धावा. यास पाहता चांगला फटका आहे, पण प्लेसमेंट ठीक नव्हती. टायमिंग छान होती, पण प्लेसमेंट जी निवडली लॉंग ऑन रिजनकडे, तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. या एका धावणी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 65. अंतिम चेंडू असेल या डावातला, आणि या अंतिम चेंडूवर एखादा मोठा फटका घेऊन तब्बल 70चा आकडा मानसिक दबाव टाकण्यासाठी पार करेल काय इथं मात्र राजनुली संघाचे फलंदाज. गोलंदाज लैलेश अंतिम चेंडूची हाताळणी करण्यासाठी दूर आणि त्या टोकाकडनं पाहतोय समोर उंच उंच टावर आपण पाहायला मिळतोय. याच पाहता प्रश्न विचारला गेला आणि होय सहमत पकडल्या गेलं मधल्या यष्टीवर, आणि अंतिम चेंडूवर पाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय केतन. तर अशा प्रकारे 4 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद धावफलकावर धावा जमा केली आहे. राजनुली संघाने 65 आणि 66 धावाचं आव्हान उभं केलेलं आहे. तर एक छोटासा ब्रेक, आणि ब्रेक झाल्यानंतर मात्र आपण ऐकूया पुढचं धावतं वर्णन भाईंदरचा बुलंद आवाज आणि आमचे खास मित्र मनीष पाटील यांना. हा आता जो सामना चालू आहे जय हरी रांजोळे आणि त्यासोबत वीर बजरंग कारेवली, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या आयोजकांची भेट घ्यायची प्लीज. वीर बजरंग कारिवली प्लीज आयोजकांची भेट घ्यायची, आणि त्यानंतर जय हरी रांजोळी संघाच्या कर्णधाराला यायचं आहे. मी आदरणीय सन्मान्य सुनील पवार सरांना विनंती करतोय या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कॉल आपण करून घेऊया. तर दोन्ही संघांना कर्णधार विनंती करतोय नामदेव स्पोर्ट्स डुंगे विपक्ष जय दुर्गा सुरई चला जय दुर्गा सुरई चा संघाचा कर्णधार आलेला आहे. तर मी विनंती करतो नामदेव स्पोर्ट्स डुंगेच्या संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. रिक्वेस्ट टू यू, कारण आम्हाला देखील एक टार्गेट दिलं आयोजकांनी की ते आजच्या दिवसात एवढ्या सामने या वेळेला कंप्लीट झालेच पाहिजेत, आणि त्या टार्गेटच्या उद्देशाने सुनील पवार सर आणि मी वारंवार तुम्हाला वेळेबद्दल सहकार्याची अपेक्षा करतोय. चला मी विनंती करतोय, चला क्षेत्रशः सजून घ्या. जय हरी रांजनोळी प्लीज आपलं क्षेत्ररक्षक सजून घ्यायचंय. चला नामदेव स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आलेला आहे. मी सुनील पवार सरांना विनंती करतो आपण लगेचच नाणेफेकीचा कॉल करून घेऊया. मनोज भोईर सर, प्रथमेश म्हात्रे सर, नाणेफेकीसाठी मान्यवरांचं नाव द्यायचंय प्लीज. प्रथमेश म्हात्रे सर, नाणेफेकीसाठी मान्यवरांचं नाव द्यायचंय. आतिश म्हात्रे, आदरणीय सन्माननीय आतिश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल, आणि नाणेफेकीसाठी जातील मिस्टर सुनील पवार सर. तर पाहतोय आपण आतिश मात्र आमच्या सोबत आहे. त्यापूर्वी आतिश मी याच्या सोबत संवाद साधणार आहोत, तर निश्चित आपण नाणेफेक करून घेऊया. तर छापा अशी मागणी आहे, रिटर्न आपण टॉस करूया, कारण की तर नाणेफेक झालेली आहे. मी आतिश यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. त्यापूर्वी नामदेव स्पोर्ट डोंग्या संघाने एक चांगला परफॉर्मन्स मिळालेला आहे, कारण की या स्पर्धेच्या माध्यमातून एक बलाढ्य संघाला आपण पराभूत केलेला आहे. निश्चित आत्मविश्वास खूप मोठा वाढलेला असेल. अजून एक मोठा संघ म्हणजे जयदुर्गा सुरे, या संघाच्या नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? मी क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. समोरच्या संघाला 4 षटकामध्ये किती धावाच्या पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? मी 40 रनांच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत जो सामना खेळला तो संघ कायम राहील, या महत्त्वाच्या सामन्यामध्ये काही परिवर्तन पाहायला मिळेल? सेम राहील संघ आमचा. ऑल दी माझ्यासोबत विनोद पाटील, एक सुपरस्टार खेळाडू, नाणेफेक गमवलेले आहे.
आणि प्रतिस्पर्धी संघाचा खेळ आपण पाहिलेला आहे. एक बलाढ्य संघाला पराभूत करून या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. प्रथम नाणेफेक हरलेले आहे, फलंदाजी करावी लागेल. 4 षटकामध्ये किती धावाचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल? नामदेव स्पोर्ट डुंगे हा पण संघ एक चांगला आहे आणि आम्हाला जेवढ्या धावा करता येतील तेवढ्या धावा करण्याचा प्रयत्न करणार आम्ही. आणि जिथं जो संघ सकाळच्या सत्रामध्ये खेळला तोच कायम राहील, की 11 खेळाडूमध्ये काही परिवर्तन पाहायला मिळेल एखादा? नाही नाही, जे सकाळी गेले तेच राहणार आहे. ऑल दी बेस्ट, खूप खूप शुभेच्छा. तर नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण, डोंगरे संघाने जिंकलेला आहे आणि त्यांनी सांगितलंय जयदुर्गा सुरेश संघाला की आपण या अगेन्स्ट प्रथम फलंदाजी करा. आपण जाऊया इथं मात्र मनीष पाटील यांच्याकडे. आदरणीय सन्माननीय आतिश म्हात्रे जे हुकुमचे एक्के होते की आहेत माहीत नाही, पण आज त्यांची कमतरता जाणवली, तर त्यांच्या माध्यमातून देखील थोडेसे 2 शब्द आम्हाला ऐकायचे आहेत. कारण पनवेलला पैलवानावर लांबचा लांब षटकार तुमच्या माध्यमातून आला होता आणि शरीरयष्टी देखील तितके चांगले. तर आजच्या खेळाबद्दल पुरुषोत्तम इंटरप्राइज दिवा जो आज खेळ खेळले, तर तुम्ही काय म्हणाल त्यांच्या खेळाबद्दल? खेळ दिवा स्पोर्टचा 10 वर्षापासून चांगलाच आहे. पहिला पण सगळे खेळाडू एकत्रपणे खेळायचे, पण आता थोडा त्यांचा कॉम्बिनेशन चांगला बनत नाही आहे. प्रथमेश म्हात्रे एकटेच काय करू शकत नाही, सर्वांनी टीम मॅनेजमेंट केली तर व्यवस्थित सगळं होईल. पण आता थोड्या काहीतरी कमतरता आणि मैदानात कुजबूज त्याच्यामुळे थोडा हार हार पत्करावा लागतो दिवा स्पोर्ट दिवाला, आणि ते नाही हो. याच्यानंतर चांगला खेळ करून आपल्यासाठी जेवढी जिंकायची संधी मिळेल तेवढी जिंकावी, बस, अजून काय नाही. तर या षटकानंतर पुन्हा एकदा वळूया. मी सुनील पवार सरांना एक षटक पूर्ण करायला सांगतोय. आपण तुमची वापसी होईल का? फक्त एक प्रश्न. जर संघाला गरज लागली तर साहजिकच मी वापसी करायला तयारच आहे. थँक्यू सर. आपण सामन्याकडे वळूया. यावेळेस फिरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि प्रयत्न थोडासा चुकलाय. धावांचं लक्ष खूप जास्त मोठं आहे आणि लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र आक्रमक पवित्रा स्वीकारावा लागणार आहे. तो म्हणजेच वीर बजरंग कारगिल संघाला पहिल्या चेंडूवर 1 धावली, त्यानंतर चेंडू डॉट केला गेलाय. धावसंख्या फक्त 1 आहे आणि आव्हान आहे ते म्हणजे जवळपास 66 धावांचं तगडं आव्हान आहे. आव्हानाचा पाठलाग करताना आक्रमक पवित्रा जाणवतोय, पण मात्र यश मिळत नाहीये. यावेळेस हलकासा आखोट्याबद्दल चेंडू होता, खूप चांगल्या पद्धतीने वळलाय चेंडू. दिशा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय जो प्रमोदने घेतला आहे तो खूपच अचूक असल्याचा दर्शवत आहेत. आतापर्यंत पहिल्या चेंडूवर 1 धाव आली, त्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडूची हाताळणी केली गेले. 66 धावांचं लक्ष आहे आणि मला असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये कमीत कमी 15 धावा यायला हवे, कारण प्रमोद देखील तितकाच अनुभवी गोलंदाजा लेदर क्रिकेटर आहे आणि अनुभव प्रचंड आहे आणि त्या अनुभवाचा वापर त्या पुढे सामन्यामध्ये करतोय. राईट आर्म अराउंड विकेट गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पुन्हा एकदा खोलवट पद्धत चेंडू होता, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, मिड ऑफच्या क्षेत्रात चेंडू अडवला जाईल. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकून 2 या आकड्यातून पोहोचते. 4 चेंडू डिलिव्हर करून झालेले आहेत आणि धावसंख्या 2 झाली. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. जरी आव्हान खूप मोठं असलं तरी देखील समोरच्या संघाला मात्र कमजोर समजत नाहीये. जय हरी रांजोळी हा संघ कुठेतरी तेच मैदानात पाहायला मिळते, म्हणून अटॅकिंग बॉलिंग प्रमोद म्हात्रे 16.50च्या आस्किंग रेटने खेळावं लागणार आहे. वीर बजरंग कारिवल्या संघाला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू मात्र गॅप मधून निघून जातोय. वाईड ऑफ लॉंग ऑन, सीमारेषा पार, चौकार. तर या चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र वेगाने पुढे सरकला आहे, म्हणजे 6 या आकड्यावर. पण अजूनही गरज आहे जास्तीत जास्त मोठ्या फटक्यांची, कारण जर तुम्ही प्रयत्न केले नाही तर तुम्हाला यश सहजासहजी मिळणार नाही. जरी आव्हान मोठं असलं तरी देखील स्वतःवरचा दीर्घ विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. कुठल्याही क्षणामध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये, तुम्ही क्रीडा क्षेत्रात म्हणा किंवा कला क्षेत्रात म्हणा, शिक्षण क्षेत्रात म्हणा, स्वतःचा विश्वास मात्र खाली येऊ देऊ नका. यावेळेस फटका चांगला आहे, निघून जाईल. डीप मिड विकेट, सीमारेषा पार, दमदार असरदार षटकार. गरज आहे अजूनही 54 धावांची. 18 चेंडूमध्ये 54 धावा. आता मात्र अल्पेशजी आस्किंग रेट थोडासा वाढलाय, 18चा आस्किंग रेट झालेला आहे आणि कुठेतरी आव्हान कठीण होऊन बसलंय. पण देखील या षटकाराच्या मदतीने मात्र एक आघात झालाय की आम्ही या धावसंख्येचा पाठलाग चौकारांच्या षटकाराच्या मदतीने करू शकतो, असं कुठेतरी पवित्रा दिसतोय दोन्ही फलंदाजाचा. पण मात्र तो गोलंदाज वेगळा होता आणि नवीन गोलंदाजी करणारा गोलंदाज वेगळा असेल. पाहूया या गोलंदाजाचं स्वागत कशा पद्धतीने करतील सचिन आणि महेश.
शशीच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आलाय. महेश मात्र अजूनही शांत आहे. 2 चेंडू त्याने डॉट केले आहेत आणि कुठेतरी त्या 2 चेंडूंवर धावा येणं गरजेचं होतं. पण या जरतरच्या गोष्टी आहेत आणि क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कुठल्या क्षणी कुठला खेळाडू रंग बदलेल याचा नेम नसतो. विशाल गोलंदाजी मार्कवर येतोय. आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या अपोजिट एंडने गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच महेश पप्या खारीक यांची कमतरता कुठली तरी कमतरता जाणवते वीर बजरंग कारावली संघाकडे. पण अजूनही महेश याच्यावर विश्वास आहे. महेशच्या माध्यमातून खूप वेळा चांगला खेळ झालेला आहे आणि ती खेळी आजच्या दिवसात देखील होईल अशी अपेक्षा समर्थकांना आहे रांजणोळी संघाच्या. चला घाई करा मित्रांनो, विनंती असेल वेळ जास्त घालवू नका. गोलंदाजी मार्कवर विशाल येतोय. पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल महेश. धावसंख्या 12, अजूनही 54 ची गरज. क्षेत्ररक्षण मात्र विखुरलेलं पाहायला मिळते मैदानामध्ये. यावेळेस मात्र टोला लागतोय चेंडू. ऑन ड्राईव्ह आहे. चेंडू लॉंगाच्या क्षेत्रात वळतोय. क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव मिळेल. धावसंख्या 13 झाले. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याची इच्छा पाहायला मिळते फलंदाजाकडून, कारण तशी गरज देखील आहे. काळाची गरज ओळखूनच मात्र खेळ करायला हवा फलंदाजांनी आणि तशी गरज ओळखली जाते आणि वारंवार प्रहार केले जाते सर्व गोलंदाजांवर. पण आता गोलंदाज देखील तितकाच चाणाक्ष आहे, तितकाच हुशार आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या धाटणीचे वेगवेगळ्या शैलीचे चेंडू हाताळले गेले जाते. पुन्हा एकदा विशाल रन चुकतोय. वारंवार हेच कुठेतरी पाहायला मिळते. वेळ घेतला जातोय गोलंदाजाकडून रांजणोळी संघाच्या. डेड बॉल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 13 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 53 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 17 चेंडू 53 धावा या मैदानावर अपेक्षा आहे की होऊ शकेल, कारण मैदान चौफेर आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात चौकार किंवा षटकार खेचू शकता जर तुमच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप होता हलकाचा. पंचांच्या माध्यमातून निरीक्षण केलंय आणि निरीक्षण केल्यानंतर निर्णय पोहोचवलाय वाईडचा. पहा किती अचूक असं निरीक्षण आहे पंचांचं. थोडा वेळ पाहिला, थोडी वाट पाहिली, नंतर बघितलं की चेंडूची रेषा थोडीशी चुकली होती, वेगळ्या दिशेने चेंडू वळला होता, म्हणून पंचांनी शेवटच्या क्षणाला वाईडचा इशारा केलाय. धावसंख्या एकने पुढे सरकवली जाईल. धावसंख्या झाले 14 धावा. अजूनही 52 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 17 चेंडूत 52 धावा. पाहूया या षटकामध्ये किती धावा येत आहेत, कारण दोन्ही संघांना जिंकायचंच आहे या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये. कारण BCA प्रणित चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 या 60 संघांच्या समावेश स्पर्धेमध्ये सर्वांना जिंकायचं आहे मित्रांनो, कारण एक प्रतिष्ठा असते. 60 गावांमधून जिंकणं एक प्रतिष्ठा असते आणि प्रतिष्ठा पणाला लागली सर्व गावांची. विशाल गोलंदाजी मार्कवर फुल टॉस होता, उडवून दिलाय डीप मिड विकेट, सीमारेषा पार, लांब लचक षटकार. पोहोचलेला आहे, म्हणजेच अजूनही 46 धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असेल 16. आता मात्र या षटकाराच्या माध्यमातून वारंवार प्रहार केला जातो. या डावाचा एकंदरीत विचार केला तर 2 षटकार सचिनच्या बॅटमधून आलेत आणि 1 चौकार आलाय तो म्हणजे सचिनच्या बॅटमधून. अपेक्षा होते की महेशच्या बॅटमधून जास्तीत जास्त धावा येतील, पण महेशची जागा सचिन भरून काढतोय आणि आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान देतोय धावांचं. 20 धावा. आता मात्र रांजणोळी संघाचे गोलंदाज देखील थोडासा विचार करून गोलंदाजी करतील, कारण त्यांना माहिती आहे की समोरील संघ देखील कमजोर नाही आहे. अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. आणि आता पाहूया या वेळेस व्हेरिएशन पाहायला मिळेल का गोलंदाजाकडून. स्ट्राईकवर बॅट्समन असेल सचिन. धावसंख्या झाली ती म्हणजेच 20. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल विशाल आणि स्ट्राईकवर बॅट्समन असेल मिस्टर सचिन. चला प्लीज, जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. मॅच बॉल आला असेल तर आपण वापरू शकता. आपण जर क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आत, बाहेर सर्व क्षेत्ररक्षक मैदानाच्या बाहेर. 24 डिसेंबर 2020 चा आम्ही लॉट्स हा षटक संपल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, त्याची नोंद करून घ्यायची. ह्या षटक संपल्यानंतर आम्ही उद्याच्या दिवशीचा लॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. विशाल गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फटका चांगला आहे, ताकद चांगली आहे, पॉवर चांगली आहे, टायमिंग अचूक आहे. चेंडू सीमारेषा पार, षटकार.
कंप्लीट केले मिस्टर सचिन आणि लगातारच्या 3 चेंडूवर 3 षटकार त्याने देखील ठोकलेले आहे. धावसंख्या नेऊन पोहोचवले 26 या आकड्यावर आणि आता कुठेतरी दबावामध्ये जाणवतोय गोलंदाज विशाल. कारण आता या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये जेव्हा अपेक्षा होती की गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करायला हवी, कारण टार्गेट 66 दिलं होतं, तर जर अचूक दर्जाची गोलंदाजी झाली असती तर मात्र फलंदाजी तितकीशी चांगली होऊ शकली नसती. पण आता कुठेतरी गोलंदाजीचा स्तर खालावल्यासारखा जाणवतोय, तो म्हणजेच जय हरी रांजोळी संघाचा. आणि आता मात्र सिली मिड ऑफ तैनात केला गेलाय फलंदाजासाठी. दबाव टाकण्याचं हे परिसूत्र आहे, तर पाहूया या दबावाला सामोरे जाईल का फलंदाज सचिन. धावसंख्या झाली 26 धावा, 26 रनअप मिस्टेक. पुन्हा वर जावं लागेल, दिशा बदलून गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करेल राईट आर्म अराउंड द विकेट गोलंदाज विशाल, आणि त्याचा फायदा होईल का, लेट्स सी. धावसंख्येचा विचार केला 26 झालेली आहे. राईट आर्म राऊंड विशाल, फुलटॉस उडवून दिलाय स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. लगातारच्या 4थ्या चेंडूवर 4था षटकार. हे बाबा, कारण खूप जबरदस्त अशी फलंदाजी पाहायला मिळते, ते म्हणजे सचिनच्या बॅटमधून. विशाल थोडासा महागडा ठरतोय, दबाव घेतल्यासारखा जाणवतोय विशालने. आणि आता मात्र संघाची सांघिक धावसंख्या झाली वीर बजरंग कारिवलीची 32 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 34 धावांचं आव्हान असेल. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 14 चेंडूमध्ये गरज आहे 34 धावांची. कारण आता कुठेतरी आव्हान जवळ जवळ येत चाललेलं आहे, समीकरण थोडंसं सोपं होत चाललेलं आहे वीर बजरंग कारिवली संघासाठी, कारण आक्रमक पवित्रा घेतला आहे मिस्टर सचिन आणि त्याचमुळे मात्र एका चांगल्या अवस्थेत सुस्थितीत जाण्याकडे दिसतोय वीर बजरंग कारिवली. यावेळेस मात्र मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक येतोय, त्याला सकवतोय, चेंडू मात्र निघून जातोय लॉंग स्टॉप सीमारेषे जवळ अडवला जाईल. तत्पूर्वी 2 धावांचा कॉल पूर्ण केला जातोय. धावसंख्या दोन्ही पुढे सरकून 34 या आकड्यावर जाऊन पोहोचते. अजूनपर्यंत जर आपण विचार केला तर 1 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या दुसऱ्या षटकातला धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजेच 34 या आकड्यावर 34 रन्स. अजूनही 32 धावांची आवश्यकता. 13 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि खूप सारे उलटफेर भिवंडी क्रिकेटमध्ये अनुभवायला मिळत आहेत. आणि त्यातलाच आजचा दिवस देखील लक्षवेधी ठरतोय, कारण सर्व सामने जर आपण पाहिले तर एक रफ अँड टफ कॉन्टेस्ट झाले आहेत, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे झालेले आहेत. आणि त्यातलाच हा एक सामना. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. आखोटेबद्ध चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात केला गेला नाहीये. फाईन लेग क्षेत्रामध्ये मात्र चेंडू वळतोय वेगाने सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांचा चौकार. धावसंख्या झाले 38. आणि सुनीलजी काय सांगाल या सामन्याबद्दल, कारण पहिल्या डावाचं समालोचन तुम्ही केलं होतं आणि मात्र तुम्ही चौकार आणि षटकार बोलून बोलून अक्षरशः थकून गेले होते. वाटलं होतं की सामना एक हाती झुकेल की काय, पण खूप चांगला पलटवार केला जातो वीर बजरंगी कारिवली संघाच्या फलंदाजाकडून. आणि जिथं मी पहिलेच वारंवार सांगितलं आहे की वीर बजरंग कारिवली संघाची फलंदाजी जर पाहिली आपण यावर्षी खूप मजबूत आहे, कारण की जवळपास 7 ते 8 क्रमांकापर्यंत का जबरदस्त फलंदाज आहे. आणि हे दाखवलं आहे की पवार वारंवार का सांगतो की संघाची बांधणी कारिवली संघाने अप्रतिम केलेली आहे, कारण की सचिन आहे, यानंतर येणारा फलंदाज म्हणजे अक्षयसारखा एक अप्रतिम अप्रतिम फलंदाज, त्यानंतर महेश म्हणजे सर्वांचा लाडका भोला अप्रतिम फटकेबाजी करतोय. सामना शेवटच्या चेंडूवर जाईल यात कुठलीही शंका नाही आहे. अपेक्षा देखील तशीच असते, पण आताच्या घडीचा विचार केला तर आक्रमक पवित्रा अचूक ठरतोय सचिनचा आणि महेशचा, हे देखील लक्षवेधी असेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 38 धावा. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजेच 28 धावांची. 12 चेंडूत 28 धावांची गरज आहे. अल्पेश आमचे दर्शवत आहेत की मात्र सामना रोचक होणार आहे, रोमांचक होणार आहे, कारण खूप सारे सामने त्यांनी पाहिलेले आहेत आणि या षटकावर सर्वांच्या नजरा असणार आहे. कारण हे षटक जर चांगलं ठरलं तर कमबॅक करेल तो म्हणजेच रांजोणीला संघ, आणि हे षटक जरा महागडं ठरलं तर मात्र विजयाकडे जाईल वीर बजरंग कारिवली संघ. आणि जिथं आणि त्या दरम्यान पाहतोय आपण की रांजोली संघाचा एक अप्रतिम गोलंदाज म्हणून खूप छान छाप सोडली आपल्या नावाची दीपक येतोय हा षटक हाताळण्यासाठी. का चांगला गोलंदाज दीपक सज्ज होतोय आणि इथून मात्र निश्चित कौतुक करावं लागेल सचिन यांचं, ज्या प्रकारे प्रत्येक चेंडूवर प्रहार करतोय. आणि विशाल पाटील याला मात्र दिवसात तारे दाखवणं पाहिलंय आपण, ज्या प्रकारे फटकेबाजी आकाशमार्गे फायर केला होता. दीपक फिंगर रोल केले गेले होते, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, मिडविकेट क्षेत्रात चेंडू अडवला जाईल. 1 धाव मिळेल. खूप चांगला थ्रो, 1च धाव. खूप वेळानंतर आता एक एकेरी धाव पाहायला मिळते, कारण आपण दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एकेरी धाव पाहिली होती आणि आता मात्र त्यानंतर 6 चेंडूंचा कालावधी उलटल्यानंतर दीपकच्या या षटकातल्या पहिल्या चेंडूवर 1 धाव पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे
ती म्हणजेच 39 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 11 आणि सचिन जो वैयक्तिक 35 धावांवर खेळतोय, 35 रन्सवर सचिन खेळतोय. आक्रमक फलंदाजी, धुव्वाधार फलंदाजी. यावेळेस मात्र हलकासा टर्न पाहायला मिळाला, हलकीशी उसळी पाहायला मिळाली. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूची हाताळणी करण्यात आली. पाहिलं होतं की आपण यष्टांच्या वेध घेणारे चेंडू हाताळले तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकेल, म्हणूनच एका शरीरापासून दूर चेंडूला ठेवलंय आणि त्याच्या या मनसुब्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज दीपक. धावसंख्या झाली ती म्हणजेच 39. यावेळेस मात्र खूप जास्त उंचीवर गेलाय, कदाचित झेल होऊ शकेल. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून, अडवण्यामध्ये यशस्वी ठरतोय की काय पाहायचंय. चांगला बॅलन्स, बाद होईल का फलंदाज महेशचा. ते लेट्स सी. अजूनही आम्ही पंचांचा इशाराची वाट पाहतोय आणि अचूक निर्णय येईल सुनीलजी. ज्या प्रकारे आपण पाहिलं की हा जेल टिपल्या गेला. सुखदेव एक अप्रतिम हाय क्वालिटीचा क्षेत्ररक्षक म्हणून याची ओळख आहे रानुली संघामध्ये. शेवटपर्यंत नजर होती आणि होय, शरीराचं बॅलन्स काय सुपर पाहायला मिळालं आणि एका सुपर झेल इथं मात्र टिपल्या गेलं आणि हा टर्निंग पॉईंट ठरू शकेल. निश्चितच ज्या संघाचं क्षेत्ररक्षण A1 क्वालिटीचा नंबर 1 असेल तो संघ मात्र निश्चित संपूर्ण स्पर्धेमध्ये नंबर 1 सारखा खेळेल. क्या बात आहे. म्हणजेच ज्या विकेटचा शोध पहिल्या षटकापासून घेण्याचा प्रयत्न करत होते तो शोध मात्र तिसऱ्या षटकामध्ये कंप्लीट झाला आणि दीपकच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आहे. थर्ड अंपायरची सुविधा नाही आहे मित्रांनो. आम्ही रिक्वेस्ट करतो, थर्ड अंपायरची सुविधा नाही आहे कारण 60 गावांचा समावेश असलेली स्पर्धा आहे आणि अशा वेळी मात्र खूप चांगल्या गोष्टी मैदानात घडतात. कधी कधी तुमच्या मनाविरुद्ध होतात, पण मात्र अचूक निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचण्याची आम्ही शाश्वती देतोय कारण पक्षपात न करता 60 गावांचा समावेश असलेली स्पर्धा आहे आणि मात्र कुठलंच गाव आमच्यासाठी जवळचं नाहीये. क्रिकेट आहे मित्रांनो. धावसंख्या 39 झाले, 39. आणि मी सांगितल्याप्रमाणे दीपक एक चांगला उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि योग्य सिद्ध केले आपल्या संघासाठी की तिसरे षटक जेव्हा त्याला पाचारण दिला, जबाबदारी दिली, ती जबाबदारी इथं मात्र स्वीकारताना एक मोठा अडथळा दूर केलाय. इथं मात्र जर बघितलं आपण मनीष पाटील हा विकेट क्षेत्ररक्षक नावावर जातोय, पण असं नाहीये. क्रिकेटमध्ये गोलंदाजी नावावर हा विकेट टाकला जातोय. अप्रतिम झेल पाहायला मिळालं. दीपक लॉब फुल टॉस होता, एलिव्हेट करण्याचा प्रयत्न, इंटू द गॅप, निघून जाईल सीमारेषा पार. वेट फॉर अंपायर सिग्नल अँड इट इज 4 or 6 कारण चेंडू सीमारेषाचा बाहेर झालाय. 6 धावांसाठी षटका, 6 रन्स. चार चेंडू डिलिव्हर केले. पहिल्या चेंडूवर 1 आले, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर गडीबाद झाला, त्यानंतर षटकार आलाय. धावसंख्या झाले ती म्हणजेच 45 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज असेल 8 चेंडूंमध्ये. 8 चेंडूत 21 धावा, क्या बात आहे. पुन्हा एकदा गणित जवळ जवळ येत चाललेलं आहे. जसं जसं चेंडू डिलिव्हर केले जातात सुनीलजी, हृदयाची स्पंदने वाढवली जातात दोन्ही संघाच्या सर्व समर्थकांची. आणि जिथं प्रत्येक चेंडूमागे सामना कधी कारिवली संघाकडे तर कधी पाहतोय पण रानुली संघाकडे झुकताना पाहतोय. पण इथून मात्र निश्चित चांगली फटकेबाजी करावी लागेल. एवढं सोपं नाहीये. 8 चेंडूमध्ये अजून सामना जिंकण्यासाठी तब्बल 21 धावेची आवश्यकता. आणि अल्पेश गायकवाड सांगतात की 25 वर्षापासून रांजणोळीचे समर्थक आहेत. तर लेट्स सी त्यांच्या शुभेच्छाचा फायदा होतोय का. चांगली गोलंदाजी म्हणेन मी. दीपकशी षटकार खाल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत आणण्याचं काम करतोय रांजणोळी संघाला. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला, आढावा घेतला तर 45 धावा धावफलकावर आहेत आणि आता म्हणतात 7 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. 7 balls 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 3 धावा इथं मात्र पूर्ण कराव्या लागतील. 7-21 असं समीकरण. हा चेंडू खूप निर्णायक ठरणार आहे. फुल टॉस होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला अभिवादन देणारा खणखणीत षटकार. असं नसते. कधी कधी गोलंदाजी करणारा संघ अव्वल ठरतोय, कधी कधी फलंदाजी करणारा संघ या सामन्यामध्ये पकड मजबूत करतो. हा खळगाती प्रहार 6 धावांचा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 51 वर. जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. 6 चेंडूत 15 धावा आणि कंपल्सरी चेस. आणि जिथं पाहू शकता आपण हा विजयाचा आलेख इथं मात्र साजरा करताना पाहतोय आपण. 6 चेंडू 15 असं समीकरण इथं मात्र पाहतोय आपण कारिवली संघासाठी.
आणि मनीष पाटील मी सांगितल्याप्रमाणे की कारिवली संघाचे जे पण फलंदाज येते ते षटकार खेचण्यासाठी पटत आहे, दाखवून दिलंय. इथे मात्र पवार वारंवार का सांगतोय की हा संघ एक मजबूत फटकेबाजी करणारा संघ आहे. ना सुनील पवारजी, तुम्ही समालोचन करता, याच परिसरात राहतात आणि गेल्या कित्येक वर्षांपासून समालोचन करता. हा समालोचन करण्याचा फायदा आहे तुमचा, हा अनुभव आहे तुमचा, म्हणून की तुम्हाला प्रत्येक खेळाडूची वृत्ती माहिती आहे आणि कदाचित ते तुमच्या समालोचनासाठी देखील पोषक ठरते. 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. नवीन गोलंदाज बबलू टायगर. लेट्स सी बबलू टायगर डरकाळी फोडेल का या षटकामध्ये. आणि जिथं बबलू टायगर याला विसरून चालता येणार नाही. कमी कालावधीमध्ये काय एक मोठी छाप सोडली या गोलंदाजांनी आणि याच्या अगेन्स्ट 15 धावा काढण्यामध्ये संघर्ष करावा लागेल. पण विसरून चालताना कारिवली खूप काही सांगून जाईल या सामन्यासाठी. बबलू टायगर यावेळेस मात्र व्यवस्थित स्ट्रोक कन्वर्ट केला नाही. क्षेत्ररक्षक चुकतोय, चेंडू मात्र निघून जातोय. वेगाने सीमारेषेच्या नजदीक अडवण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावाचा कॉल स्वीकारला जातोय. फेकी अचूक आहे, पण ही चूक मात्र कदाचित घोडचूक ठरू शकेल. तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण कट करतो सुनीलजी, तेव्हा कर्व्हिलियर मोशनने चेंडू आत वळतो, पण त्यावेळेस तुम्ही तसा जर त्या दिशेने गेला नाही तर तुम्हाला चकून चेंडू सीमारेषेपार जाईल. नाही मी मैदानावर दक्ष राहावं लागतंय. साधं सोपं राहून चालत नाहीये, दक्ष राहावं लागते. त्याचाच एक परिणाम पाहिला आपण. इथून एक एक धावा वाचवायचा असते, पण इथं मात्र पाहिलं बबलू यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी हाताळली अप्रतिम अप्रतिम. जवळपास बॅटची कड घेतली होती, चेंडू बऱ्याच वेळा प्रयत्न सुद्धा केला होता, पण चेंडूवर पोहोचू शकला नाही. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते इथं मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून. 5 चेंडू 12 धावांची अजूनही गरज आहे. बबलू टायगरने चांगली सुरुवात केली होती. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पुण्या सज्ज होते बबलू. वाईड यॉर्कर अटेम्प्ट केला होता. परफेक्ट स्विमिंग, परफेक्ट डिलिव्हरी, खूपच चांगला वळण. यावेळेस मी कौतुक करेन बबलूचं, कारण महत्वाच्या स्लॉगरमध्ये त्याचा रनअप इतकासा मोठा नाहीये, पण टप्पा आणि वेग आणि वळण खूप चांगलं. धावसंख्या झाली ती म्हणजेच 54 धावा. का जबरदस्त व्हेरिएशन पाहतोय आपण, प्रत्येक चेंडूमध्ये परिवर्तन करताना पाहतोय. 55 धावा झाल्यात. अप्रतिम अप्रतिम हा चेंडू परत सुपर. पाहू शकता रिप्लेमध्ये बबलू टायगर असं जर म्हटलं जात नाहीये या गोलंदाजाला, ज्या प्रकारे इथं मात्र एक भेदधडक मारा करतोय कारिवली संघाच्या अगेन्स्ट. अजूनही 12 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 3 चेंडूत 12 धावा म्हणजे 2 षटकार खेचून देखील तुम्ही हा सामना पूर्ण करू शकता. 3 चौकार खेचून सुद्धा सामना पूर्ण करू शकता. आणि जर गोलंदाजाचा विचार केला तर डॉट केले 2 तरी हा सामना विजयी करू शकता. बबलू लेफ्ट आर्म राऊंड, फुल टॉस होता. जैसी गेंद वैसी नसीहत, आणि हा मात्र चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. षटकार. चेंडू आणि या षटकारांनी परत एकदा वापशी करताना कारिवली संघाचे फलंदाज अबी पाहतोय इथं मात्र हार मानताना तयार नाहीये. जबरदस्त शॉट पाहिला आपण, चेंडूला भिरकावलंय दूर असा हा षटकार. 2 चेंडू 6 धावा. अजूनही खूप सारे समर्थक दोन्ही संघाच्या बाजूने चीअरअप करताना पाहायला मिळतात, कारण त्यांना माहिती आहे की दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. कुठलाच संघ हार मानणार नाही. आपण बबलूची ही चुकी म्हणेन, कारण तुम्ही फुलटॉस चेंडू दिला कुठलाही फलंदाजाला या मोक्याच्या क्षणाला, तर मात्र त्या संधीचा उपभोग मात्र तो घेणारच आहे आणि तो उपभोग घेतला गेलाय. 2 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच महेश, ज्याच्या बॅटमधून तुम्ही आता एक षटकार पाहिलाय. 2 चेंडू 6 धावांची गरज. कंपल्सरी चेस गोलंदाजी मार्कवर बबलू. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. चेंडू बदलतो म्हणजे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय, प्रयत्न फसतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावांवर समाधान व्यक्त केले जाते. एका चेंडूमध्ये सुनील सर 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस. आणि जिथे इथं मात्र गोल्डन चौकार किंवा गोल्डन षटकार येईल काय, चेसिंग कंपल्सरी, म्हणजे या 4 धावा पूर्ण करणं गरजेचं राहील. पण सामना काय एक रंगतदार स्थितीकडे एक मोठं आव्हान होतं, पण कारिवली संघाचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे एक मोठं आव्हान स्वीकारताना शेवटच्या चेंडूपर्यंत सामना येऊन ठेपलाय. 1 चेंडू आणि 4 धावेची आवश्यकता. इथं मात्र सामना जिंकण्यासाठी भोलाकडे क्षमता आहे, पण तो इथं मात्र सिद्ध करेल काय, चौकार मारेल काय या चेंडूवर. 1 चेंडू 4 धावा. स्ट्राईकवर असेल महेश. यावेळेस खूप चांगली गोलंदाजी बबलू टायगरची. सामना जिंकून दिलाय रांजोळीला, आणि अभिनंदन रांजोळी संघाचा आणि बेटर लक नेक्स्ट टाइम. जय वीर बजरंग कारिवली. क्या बात आहे, काय मनासारखा सामना, प्रेक्षकांच्या मनासारखा हा सामना झालेला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सामना झालेला आहे. चला पुढील सामना असणार तो म्हणजेच नामदेव स्पोर्ट्स डुंगे विपक्ष जय दुर्गा सोरई अ. चला आपण मैदानाचा ताबा घ्यायचा विनंती करतोय. चला प्लीज रिक्वेस्ट.
तर सामनावीर इथं मात्र ठरलेलं आहे, ज्याने अप्रतिम अप्रतिम फटकेबाजी केली होती तो म्हणजे राजनोली संघाचा